स्त्रियांचं प्रमाण फार जास्त प्रमाणात दिसतं या ठिकाणी आणि उत्साह सुद्धा. त्यामुळे स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्त्रिया आणि पुरुषांसाठी सुद्धा. अतिशय प्रबोधनात्मक दृष्टीतून सगळ्या प्रश्नांचा सगळ्या समस्यांचं निराकरण करत उलगडा करत प्रबोधन या ठिकाणी प्रबोधनपर गीत गायलेलं आहे. जसं म्हटलं मी की स्त्रियांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसते. स्त्री ही समाजाचा दागिना असते. ती फक्त दागिने लेवून समाजात वावरण्याचं एक समाजात वावरण्याची एक वस्तू नव्हे, तर ती असंख्य मानव जातीची एक दागिना असते. स्त्रीय समाजाची दागिना असते. स्त्रिया अनेक होतात, आजकाल होतात, पूर्वी होत होत्या. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, तारा राणी, माता सावित्री, फातिमा शेख, माता रमाई. माता रमाईची व्याख्या काय? माता रमाईची व्याख्या काय? तत्पूर्वी आजकालच्या स्त्रियांची व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून एक गोष्ट सांगतो की एका गावामध्ये निवडणूक होती. एका गावामध्ये निवडणूक होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीमध्ये राखीव जागा असतात. महिलांसाठी सुद्धा राखीव जागा असतात. पण आजकाल त्या राखीव जागा असतात खरे, निवडून येतात महिला खरे, पण मिटिंगला जातात त्यांचे नवरे. मग हे अपेक्षित होतं का राखीव जागाच्या माध्यमातून? एकदा असाच एक रिपोर्टर एका गावामध्ये गेला. त्या गावामध्ये सरपंचाची राखीव जागा महिलांसाठीच होती. मावशी, महिलांसाठी राखीव जागा होती. मावशी समोर दिसतात वाईट वाईट एकदम चमकणाऱ्या. महिलांसाठी सरपंचाची राखीव जागा होती. एक पत्रकार त्या गावामध्ये गेला. त्या महिलेला विचारलं की मॅडम, तुम्ही या वर्षी सरपंच पदासाठी राखीव जागेसाठी उमेदवार आहात. तुम्हाला कसं वाटतंय? तुमचे काय ध्येय धोरण आहे? जरा आम्हाला स्पष्टपणे सांगा. समोर माईक केला. बाईने उत्तर दिलं, जे काही ध्येय धोरण तुम्ही विचारताय, जे काही उद्देश तुम्ही विचारताय, ते सगळं काही मला माहित नाही. ते सगळं आमच्या ह्यांना विचारा. पत्रकारांनी प्रश्न केला की यानंतर या गावाच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? बाई म्हणाली, आमच्या ह्यांना विचारा. मग ग्रामपंचायतीमध्ये आज जे काही वेगवेगळ्या समस्या मांडतात, त्या मीटिंग सुद्धा, त्या मीटिंगसाठी तुम्ही जाणार आहात की नाही? तर पुन्हा तुम्ही सरपंच आहात की नाही आहात, तुम्ही होणार आहात की नाही आहात, हे तरी सांगा. तरी बाई म्हणते की आमच्या ह्यांना विचारा. अरे मग जर सगळंच आमच्या ह्यांना विचारा, तर मग तुमचं अस्तित्व काय? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा ग्रंथ लिहितात आणि अर्पण कोणाला करतात? तर माझ्या रमाईला. हा सन्मान, बायकोचा सन्मान करणं, हे कोणी बाबासाहेबांकडून शिकावं. की माझी रामू, अरे इथल्या मनुवादी व्यवस्थेशी लढताना डोळ्यात डोळे घालून बाबासाहेबांनी संघर्ष केला, पण कधी डोळ्यातून अश्रू ढाळले नाही. परंतु ज्यावेळी रमाईचा अंत झाला, त्यावेळी ढसाढसा रडणारे एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. लहान मुलांसारखे ढसा रडत होते. एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा होता त्या रामूसाठी. का होता त्या रामूसाठी एवढा जिव्हाळा? कारण ती त्यागमूर्ती होती म्हणून नाही. ती केवळ त्यागमूर्ती नव्हती. एवढे मुलं गेले परंतु कधी तक्रार नाही केली. विदेशात बाबासाहेब नेहमी जायचे, पत्र व्यवहार व्हायचे, पण रमाईच्या तोंडून रमाईला प्रश्न विचारला की रामू कशी आहेस? त्यावर रमाई म्हणायची की साहेब आम्ही बरे आहोत, तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा, शिका आणि इकडे या. कधीच तक्रार नाही केली. एवढे मुलं गेले. गंगाधर एवढूसा होता. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर विदेशात शिकायला गेले आणि परतले, तेव्हा गंगाधर दिसलाच नाही. आणि विचारलं की कुठे आहे? तर ढसाढसा रडत बाबासाहेबांच्या आलिंगणात गेली रमाई. अशी ही आमची त्यागमूर्ती. अहो, ही केवळ त्यागमूर्ती नव्हती, ही धाडसी रमाई होती, शौर्यवान रमाई होती. अहो, ज्यावेळी रमाईनं कुंकू लावलं, त्यावेळी नुसतं कुंकू लावलं नाही, तर तुम्हा आम्हा जीवनामध्ये रंग घोलवणारा लाल रंग लावलाय, क्रांतीचं. त्या रमाईची गाथा सगळ्या समाजासमोर येणं गरजेचं आहे आणि प्रत्येक स्त्री पुरुषाने ती समजून घेणं महत्वाचं आहे. तरच या देशामध्ये रमाई जन्माला येतील, तरच या देशामध्ये भीमाई जन्माला येईल, तरच या देशामध्ये जिजाऊ जन्माला येईल. आणि जेव्हा या महिला जन्माला येतील, तेव्हाच महामानव जन्माला येतील. पुढील गीत घेऊन येत आहेत संगीताताई. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू.
सोन्यानं भरली ओटी माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी दाखवीत लेकरू हातात झाडणं डोईवर शेणाची पाटी कपडानं लत्तानं कायाला भत्ता फजी होती माय मोठी माया भीमान माया बापान भीमान माय सोन्यानं भरली ओटी माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी फटक्या झोपडीले होती माय मुडकी काठी फटक्या लुगड्याले होत्या माय 17 काठी फटक्या झोपडीले होती माय मुडकी काठी फटक्या लुगड्याले होत्या माय 17 काठी हे पोरग झाला साहेब सुना झाला साहेबांनी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी हे पोरग झाला साहेब सुना झाला साहेबांनी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी माया भीमान माया बापान हे भीमान माय सोन्यानं भरली ओटी माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी Bye.
रे आपल्या बापाची जयंती आहे माया विमान माया बापान या विमान माय सोन्यानं भरली ओटी माया 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 विमान माय सोन्यानं भरली वा हा जोश हा उत्साह निरंतर